नमस्कार, धाराशिव बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. मराठवाडा एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून हा मराठवाडा ओळखला जात होता. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे न्यायचं. त्या अनुषंगाने कृष्णा मराठवाड्यासारखी मोठी सिंचन योजना देखील चालू करण्यात आली. त्याच सिंचन योजनेच्या टप्प्यात मोठे काही तलाव निर्मिती करण्यात आली आणि त्यामार्फत येणारं पाणी जे आहे ते मराठवाड्यात विभागलं जाणार होतं. यातलाच एक भाग म्हणजे धाराशिव जिल्ह्यात असणारा कडकनाथवाडी येथील सातवण तलाव. या तलावाचं काम होऊन अवघे काही वर्षच झालेत, पण यातून एक बाब निदर्शनास आली, ते म्हणजे तलावाला लागलेली गळती. ही तलावाला लागलेली गळती बंद करावी यासाठी वाशी तालुका भाजपाचे सरचिटणीस सुधीर घोलप यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केलेला आहे, परंतु अद्याप मात्र त्यांना यश आलेलं नाही. याबाबत अनेक ठिकाणचे पथकं येऊन तपासणी देखील करून गेले, मात्र कुठलीही हालचाल अद्यापही झालेली नाही. आणि त्यातच तळ्याची जी पातळी होती ती आता वाढीला लागली. जवळपास भरावाच्या काही फूट अंतरावर पाणी या ठिकाणी आलेलं आहे. या तलावाचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर तब्बल 980 म्हणजे जवळपास 1000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यास हे तळं पुरेसं आहे. नेमकं या ठिकाणी सुधीर घोलप यांनी केलेला गळतीचा आरोप हा कशामुळे केला आणि त्याचं काय कारण आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार. इकडे नमस्कार. कडकनाथवाडी साठवण तलावाला काम पूर्ण होऊन जवळपास आता 6 ते 7 वर्षाच्या आसपास काहीतरी झाले वाटते. परंतु ह्या तलावाचे काम झाल्यापासून ह्या तलावाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. ह्या तलावाचे काम ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचे केले आहे असे मी अनेक वेळा आरोप करून संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र याकडे एकाही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही. त्यांनी फक्त पत्र देऊन की ह्याचं आम्ही काम करतो, ही गळती थांबवितो असं सांगितले, परंतु अद्याप त्याच्यावरती काही कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. त्याचबरोबर ह्या तलावामध्ये आता जे दुष्काळमुक्तीचं आपलं जे पाणी येणार आहे, जे आपल्या कृष्णा मराठवाड्याचं पाणी येणार आहे, ते संपूर्ण पाणी ह्या तलावामध्ये येणार आहे. इथून पुढे दुधवाडीला जाणार आहे. यासाठी सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च केलेला आहे. मात्र ह्या तलावाचे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळं ह्या तलावात जे येणार हजारो कोटी रुपयाचं जे खर्च होणार पाण्यासाठी पैसा आहे, पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे, ह्या तलावात जर पाणी नाही राहिलं तर ते हजारो कोटी रुपये विनाकारण वाया जाणार आहेत ना. मला वाटते मग ते हजारो कोटी रुपये खर्च करूच तर ते काम थांबविलंच पाहिजे ना. कारण की असल्या ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या चुकीच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे शासनाची बदनामी होत आहे आणि नागरिकांचे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. आपल्याला माहिती आहे की 2014ला महाराष्ट्रामध्ये त्यात मराठवाड्यामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मोठ्या उपाययोजना कराव्या लागल्या. जनावरांसाठी चारा छावण्या असतील, नागरिकांसाठी टँकरने पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, अशा अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. मोठे हाल झाले होते. शेतकरी मोडकळीस आला होता. त्यामुळे देवेंद्रजीनं ठरवलं होतं की दुष्काळमुक्त करण्यासाठी अशा मोठमोठे तलाव, डॅम मराठवाड्यामध्ये केले पाहिजेत. त्यातलाच एक भाग म्हणून हा कडकनाथवाडी डॅम केला. हा डॅम पूर्ण झाल्यापासून ह्या तलावाला मोठी गळती लागलेली. तलावामधनं लाखो लिटर पाणी रोज वाया जाते. मात्र निगरगंड अधिकारी हे आणखी गार झोपेतच आहे. त्यांना कसलीही जाग येत नाही. आता ह्याच्याकडे मी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे. बघू आता काय पुढे करतात. नाही जर आता केलं तर आपण यापूर्वी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलता. आता आणखी ह्यांनी जर लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी ह्याची बंदोबस्त नाही केला तरी ह्या सर्व संबंधित यंत्रणेच्या विरोधात मी ह्या ठिकाणी उपोषणाला लवकरात बसण्याची शक्यता आहे. निश्चितच या ठिकाणी जर बघितलं तर अगदी जलसमाधीच्या उपोषणाचा इशारा दिलेला आहे, तरी देखील या कामाला न्याय मिळालेला नाही.